कसलं रक्त निघते बघा हाताचं. आता जरा असले थरथर कापते ना, पाणी प्लस रक्त आहे बघा, कसले रक्त निघते बघा. तुम्ही खचकून बोलायले. अरे घबऱ्या गायब. नवा कूलर आणलं ना, लाव नवा कूलर. टाकायला बंद कर कूलर, यायला बंद कर. बस खालती बस मिले खाली बस. अरे हलका फुज आहे भाऊ, पाण्याचं आहे का तो? काय नवीन कूलर आणले बघ आपल्यासाठी, नवीन कूलर आले बघ. बघू आता साहेबला बघू कसं होते. झोप जरा थोड्या झोप. नवीन कूलर आणलं काय सकाळीच भाऊनी. भाऊ बघू दे कशी हवा आली. ओ बाई हवा हा थंडीगार हवा रे. चालू झाली. भाऊ पाणीच आहे का? टेन्शनच खतम आता. मस्त हिला या डब्यामध्ये टाकून. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ उठलो आणि भाऊनी नवीन कूलर घेऊनच आले सकाळ उठून. आणि मी तिथं मस्त चाय करतोय, अनबॉक्सिंग पण करून टाकली. डबल नंतर अनबॉक्सिंग दाखवतो नंतर. चला आणि हलका फुस आहे तर चाय पिऊन निघूया कामाला. आणि 10 वाजता भेटू, 10-11 वाजता झाली आपली. आणि सगळे गेले ज्यांच्या ठिकाणावर. तर मी या बहिणी बाकी. आणि अरे काय धुवाराडा जास्तच झालाय, हवा जास्त चालते आहे ना, म्हणून धुवा जास्तच उठते. तर सगळे गेले आपल्या कामावर. म्हणजे सगळे आज मंगळ सुट्टी असल्यामुळे सगळे तिकडे असतात. म्हणजे गण्या भाऊ, ओम भाऊ, मोठा भाऊ सगळे गेले. फक्त मी आणि बहिणीचे आता सध्या. आणि काय भाऊ आणि मावशी गेली इथं सामान आणायला, कारण की मंगळवारी पेमेंट होते आज. तर मला पण चप्पल आणायची. माझ्या चप्पलची हालत दाखवतो तुम्हाला. शूजची असला बेकार झाली ना हालत, तुम्ही बघूनच बेकार होऊन जाल. हे बघा, हे बघा, बघितला लाऊडस्पीकर पिल्ल्या रडतोय मस्त. लाऊडस्पीकर चालू झाला, झोपतच नाही. दुपारी असली कडक ऊन आहे ना आज, काय सांगू तुम्हाला. आणि सुट्टी आहे मस्त. आणि आज भाऊनी सकाळी सरप्राईज केलं मला, कारण घरात हेच आणून टाकले, काय कूलरच आणून टाकले. ते कूलर तुम्हाला किती प्राईस वाटेल त्या कूलरची. वहिनीचा आला आवाज. काय झालं? कोणचा? हे कवर लावायला का बघा, काम लावून टाकलं वहिनीला काम धंदे नाही म्हणून मलाच काम लावून टाकले, असं झाले. तर मित्रांनो असा सीन आहे की सकाळीच भाऊनीने कूलर आणलं. तुम्ही बघितलं असेल सकाळी. तर सकाळीच आणलं कूलर. ते पण किती प्राईस असेल? फक्त 3000 रुपयात आणलंय भाऊ, फक्त 3000 रुपयात. आणि मला वाटलं नव्हतं जास्त प्राईस लागेल त्याला. आणि ते पण असं नाही, शॉप बीपला पण गेले नाही, असंच घेऊन आले. सकाळी तर तो माणूस ओरडत होता, कूलर घ्यायचा का कूलर, तसंच कूलर घ्यायचं का कूलर म्हणजे. आणि पैसे पण नाही दिले माहिती का त्याला. पैसे पण नाही दिले. पैसे आत्ता नाही, पैसे नंतर द्यावं लागतात डायरेक्ट दिवाळीत. बाई काय सीन आहे आमच्या इथं. असं असलं ना बाई गायबच सीधा. पैसे देणार ना कोण, गायबच होऊन जाईल डायरेक्ट दिवाळीत. आता तर बघा मार्च चालू आहे ना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, अजून 8 महिने बाकी आहे. आणि 8 महिन्याच्या अगोदरच त्यांनी पैसे नाही मागितले. म्हणजे सीनच काय बाई, हाडच एकदम. घेतलंच नाही त्यांनी पैसे. ते म्हणतो डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये, म्हणजे दिवाळी ना त्या दिवशी द्यायचे. दिवाळीच्या दिवशी येईल तो, कॉल बिल करेन, नंतर पैसे द्यायचे. म्हणजे EMI 1 रुपया सुद्धा नाही दिला. सकाळी भाऊ म्हणते बघ कूलर आणले, तुम्हाला दाखवतो. तसं बघितलं असेल तुम्ही, दाखवतो तुम्हाला. भारीच सीन आहे इथं. डायरेक्ट नोव्हेंबर महिन्यात द्यायचं, डायरेक्ट दिवाळीच्या टाईमला. तर आता ओम भाऊ आलाय. आता मोठा भाऊ आल्यावर जायचं आपल्याला सीधा हे चप्पल बिप्पल आणायला, शूज बीज आणायला, काहीतरी आणायला बाई. नाही कामामुळे कसं आहे, बुटं खराब होऊन झाली. आणि मला आता शूज साफ करावं लागेल. ते शूज घाण झाले. नाही दिले नाही, मी चप्पल डायरेक्ट बुटं आणणार. कसं असं ते भाऊ येईल आता, मावशी आणि भाऊ येईल, आल्याशिवाय कसं घेता येणार नाही. तर सीधा आपण पहिले बुटं धुवून घेऊ, कारण की आपल्याला जायचं बाजारात. आणि बुटं लय घाण झाले. आपल्या बुटाची हालतच लय झाली, डेंजर, एकदम डेंजर. तेव्हा दुसरी व्हाईटवाले शूज आहेत त्यालाच घालावं लागेल आजसाठी. नंतर नवीन घेतल्यावर ते घालायचे बघा. असल्या हालत झाले हो, एकदम काळी डाग. आणि बघा हवा कसली चलते बघा. तर पहिले या शूजला साफ करून घेतो आणि जाऊ. आणि आज असली ड्रेसिंग मारली आहे बघा, फुल हाडीचवाली ड्रेसिंग मारली आहे.
तर पहिले बूट साफ करून घेऊ, नंतर निघू. नंतर काय वहिनी आणि मी आणि भाऊ जाणार. तर आता मावशी आल्याशिवाय कसं एकच गाडी आहे, त्यांनी आल्याशिवाय आपल्याला काय जाता येत नाही. तर कधी येतील काय माहीत नाही आपल्याला अजून. तर आपण पहिले ते शूज साफ करून घेऊ आणि तर मित्रांनो मी आता बुटं बिटं धुतले. तर आपल्याला या फोडाला आता फोडून टाकायचं, काय पण होऊ दे, लय आग होते. ते आपले बुटं काय चकाचक धुवून घेतले मस्तपैकी. आणि किशा पण आलाय. किशा एवढा दिवस तुम्ही बोलत होते किशा कुठे गेला कुठे गेलाय. किशाचा पाय तुटला म्हणजे नाही लागलेला, गाडीवर पडलेला, म्हणून किशा एवढे दिवस नव्हता. तर बघा आता आलाय. तर म्हणजे कधी काल का परवा 2-3च दिवस झाले येऊन. तिला काय हे झालेला, गाडीवर पडलेला बुवा, म्हणून ते आता आंघोळ करतोय. म्हणजे तिला पण आज लवकर सुट्टी भेटेल. लवकर म्हणजे कसं त्या 4-5 वाजता भेटते सुट्टी, कारण की त्याला चिखलं टाकावं लागतात, म्हणून त्याला लवकर काय सुट्टी भेटत नाही. आणि काय ते आता आंघोळ करायला चालले, तर आंघोळ करून घेईल. आणि आपल्याला या बोटाचं काहीतरी करावं लागेल, लय आग होते मजबूत. म्हणून मी पिनकाटा आणलाय. पिनकाट्याने कसं थोडं करून फोडावं लागेल. लय मजबूत आग होणार आहे मला माहिती आहे. मी ट्राय करत होतो पण नको बाई, काय पण तरी तर फोडावं लागेल, नाही तर काय वांदे सुन जायचे, कामाचे वांदे व्हायले, काय पकडता येत नाही. कारण की बघा ना, बोटाला लागल्यावर कसलं काय पकडता येत नाही, काय नाही, कसले सगळेच वांदे झाले राव. करावं काय आता. तर काय आता याला फोडतो, कसं पण काय पण होऊ दे, आता फोडतो याला कसं पण. टाचपिन घेतली, आता पिनकाटा घेतलाय, टुचू करून फोडून टाकावं लागेल आता. तर काय आता फोडतो, बघतो काय होते, किती आग होते. आता त्याचे मी बघूनच घ्या आता काय आहे बरं. माझ्यासोबत काय होतं काल, काय झालं, ईट असते ना, ईटमध्ये 2 इटा होत्या, त्यात कसा हात गेला आणि तिसरी ईट लावायला गेलो मी, तेवढ्यात चिमटीत बसली. तुम्हाला माहिती आहे आम्ही ईटभट्टीवर काम करतो, मग ईटभट्टीवर असेच होत राहते, हाताला लाग पायाला लाग, काय ना काय होतच राहते. तर आता काय ह्याला फोडू, तुम्ही बघा आता काय होते माझ्यासोबत. तर मित्रांनो आता बघा, हे काय पण करून तुमच्या भावाला फोडावं लागेल. लय आग व्हायली, मी ट्राय करतोय बघा. तसं पण बघा कसलं काळं झालं बघा, इथं पुरा काळं झालं. आता फोडू कसं, मला भीती पण वाटायली. आणि पिन काटा एकदम धारदार, बघू काय होते. ट्राय तर करतो, पण भीती पण तेवढीच वाटते मनातून फुटायला. आणि त्याच्यात पाणी काय भरले काय माहीत. आणि हवाने कसं चिमटल्यामुळे कसं आग जास्तच होते. चिमटी लागल्यावर माहितीच असेल तुम्हाला कसली आग होते, तसलीच आग व्हायली आता मला. बघू. अरे भाई, आणि मोबाईल पण मी असल्या ह्याच्या ठिकाणं ठेवल्या ना राव, काय सांगू तुम्हाला. मला असले आता थरथर पण कापतोय जरा मी, कारण की भीती वाटायली प्लस आग व्हायली काय. तर मित्रांनो आपल्याकडून काय ते काय होणार नाही, म्हणून आपल्या लाडक्या बहिणीलाच सांगू, लाडक्या बहिणी योजना घ्या, फोडा बाबा, का तर तुमच्याकडूनच होते. बसा बाबा, फोडा, बघू काय होते आता. मला तर आग तर होणार आहे आपल्याला. हळू काढा वहिनी, लय आग व्हायली बघा, ते तेवढं टुचली. हळू वहिनी, ओ वहिनी, काय बस झालं, कडक झाले पुरं बघा राव, पुरं कडक झाले. आग तर एवढी वेळात जायली मला, आता काय का सांगा तुम्हाला. जेवढी आग व्हायली तेवढं अवघड व्हायली माझं. काहीच नाही झालं, फक्त खड्डा पाडून ठेवलाय ड्रिंक मशीन वाणी बघा. झूम करतो अजून. वहिनी तुम्ही फोडावं काय पण करून, फोडा तुम्ही, बघू नका, दाबू नका हो, हातात लागू नका. तसं कसा पण फोडा, पण हातात कसं वहिनी पिल्या हो. वहिनी त्याला धारच नाही, त्याला काय राव, धारच नाही. पिल्या बघ, बू झाला बघ, बू झाला बघ पिल्या. नाही का वहिनी काय पण बोलतो. वहिनी हळू. बघा राव, काय पाणी निघलं. वहिनी बॉडीगार्ड निघल्या. अरे बाबा, वहिनी एवढ्या पावरनी फोडला. बोटाचा पुरा मर्डर, फुल मर्डर, हाफ मर्डर पण नाही, फुल मर्डर. वहिनी थरथर काऊन कापायलो. 2-3 आहे. आग व्हायली हो वहिनी. मित्रांनो तर फायनली काढले बघा. दुसरं पण बघा कसलं रक्त निघते बघा हातात. आता जरा असले थरथर कापते ना, पाणी प्लस रक्त आहे बघा, कसले रक्त निघते बघा. वहिनी अशी करायली.
वहिनी पुरा 1.5 घंटा घातला बघा ह्याच्यात. 1.5 घंटा ते दुसरा म्हणते तर डायरेक्ट खुपसून काढायला येतं वहिनी. बघा ना ते माणूस आहे का जनवर आहे त्या बोटाला. असल्या कसल्या वहिनी भेटल्या. लाडक्या वहिनी योजना त्या वहिनीसाठी वेळ बाबा. वहिनी खरं लय आग होईल हो. आग होती मोकळं करा पाणी काढा म्हटलं. आता डबल होत नाही ना पॅक. पाणी काढा पिळून मधलं. पिऊन किती काय कपडे का पिळायला. पिळू असं पिळलं का मोकळं होतंय. वहिनी लाडक्या वहिनी योजना लय आग व्हायल्या. तर मित्रांनो पहिले हात बीत धुवून घेऊ. लय रक्त वाया गेलं. 1 टन 2 टन रक्त वाया झालं असेल माझं. तर मला असं वाटलं लय आग व्हायली आता. बाप रे तोंडात टाकू घ्यायला चांगले रक्त असते. बघ भू बघ तुला बघ बघ भू झालं बघ बघ. मम्मीला मार जा. मम्मीने केले बघ. बघितलं मा भू झाला बघ. मार मम्मीला मार मार. घाल डोक्यात घाल काहीतरी पुसायला का नको ते वळलंय काय. कोणाचं कपडे दाखव. नको बाबा नको हे आपलं नाही. तर मित्रांनो आता हे काय धुवून घेऊ आणि आपल्याला बाजारला पण जायचंय ना. भाऊ आला अजून. ते पिल्ले उठून बसले माझ्या आवाजाने. हा माझं शर्ट आहे वा बाई वा. मम्मीची साडी आण. अरे मम्मीची साडी आण रे. त्यात बाजारात चप्पलच आणायला जायचंय. पिल्या मम्मीची साडी आण रे. हा भाऊ झाला भाऊ. हा भाऊ भाऊ. माझ्यात कपडे दिसायला का तुला. दुसऱ्याच्या नको काकाचे नको. काका डेंजर आहे रे. नको आणू काकाचे. हा ची 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 ये इथे. तर मित्रांनो याला पुसून बिसून घेऊ. लय आग व्हायली आता काय. तर मित्रांनो आम्ही आलोय शूज म्हणजे ते चप्पल घेऊन आलोय कधी असून. मी ब्लॉगच बनवायचे असून गेलो आज. ते बघा तिकडे आणले बसत ठुले. स्ट्राईक काहीतरी चप्पलचं नाव आहे असं ते असते ना बुटा टाईप. जरा हाफ असते बुटाचे तसलंच काहीतरी आहे आणले. कारण की मला फ्लिपफ्लॉप घ्यायची. ती फ्लिपफ्लॉपच नव्हती दुकानावर. कुठे आहे मधुबाकी कसा येता नाही ते. मला नाव येईन आपण नावच बघू तिथं. मलाच नाव आठवण येईन. तुम्हाला काय सांगितलं. तर बघा असले काहीतरी बुट आहे. थांबा टच चालू करावं लागते. ते पण वहिनी बरोबर आहे. हे बघा हे वाले शूज आहे. शूज आहे का चप्पल आहे काय सांगू तुम्हाला. हे बघा हां क्रॉक्स. आत्ता आठवण आलं क्रॉक्स बघितल्यावर. असं आठवण येत नाही मला. तर आलो आहे आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे ब्लॉगच बनवायचा विसरून गेलो. एवढा भुलाकडे ना मी ब्लॉगच बनवायचा विसरून गेलो. बघा तसं कधी सक्सेस व्हायचं माझं काय नशिबात लिहिलं की नाही काय माहिती. तुम्ही सबस्क्राईब काय करत नाही. मी काय सक्सेस काय होतच नाही. लवकर सबस्क्राईब करा. तर आलो आहे आणि आपले आज सगळे पैसे खतम झाले. 200 रुपयाचा फक्त हेच आहे ते क्रॉक्स. 200 रुपयाचे फक्त क्रॉक्स आहे. आणि मला काय आज उरले नाही. आणि वहिनी दिलं 50 रुपये ठुले. ते अजून 50 जुगाड करावं लागेल 100. आणि रिचार्जचा जुगाड करावं लागेल कारण रिचार्ज लवकर खतम होऊन जाणार आहे. हे बघ हे भाऊ झाले बघ. 1 रुपया मी सेंड करून बघितला. हो व्हायले बघ तुला करून दाखवता. तर भाऊला दाखवतो मी फॅन पे ओपन करून. भाऊला वाटायला खोटं तर करून दाखवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. काय कुठे माकड दाखव. तर मित्रांनो फायनल झाले. जर फॅन पे चालू ह्याच्यावर 2-3 रुपये टाकून टाका तेवढं. तर किती टाकले भाऊ. किती टाकले. टाकले नाही टाकायला. हे थांबे दाखव स्कॅनर भाऊ 10,000 पाठव भाऊला. लगेच बंद होऊ. पैसे टाकायचे वांदे होतात. काय माकड पकडला माकडला घेऊन जाऊ. नाही ऑनलाईन पेचं कसं ते फक्त तू 10,000 येणं जाणं फक्त पाठवू. जास्त पाठवत नाही जात. हा फायनली काही झालंय चालू. पहिले मला मेसेज पडणार कारण की नंबर कनेक्ट इथं पाठवल्यावर. हे बघ इथं पडला आता. तर फायनली गाईज भाऊचा फॅन पे चालू झाले. तर आता आपण जेवण करू घेऊ फटाफट. कारण की आपल्याला दुसरं एडिटिंग लई काम आहे. तर आता तिकडं जेवणाची तयारी चालू आहे. आता इथं गाणे भाऊ पण आले. तर आपण फटाफट जेवण करून घेऊ आणि नंतर भेटू. तर मित्रांनो आलोय आता झोपायला. तर तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. सगळे झोपले तर आपण पण झोपू. अजून फॅन AC काय कूलर काय फिट केलं नाही. तर भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगला. आपल्याला करायची एडिटिंग. बाय भेटू उद्या.